महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय। मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि कालचा ब्लॉग जो तुम्ही पाहिला की आम्ही इकडे शिरूरला आलेलो आहोत वाळके काकांच्या घरी गेट टुगेदरसाठी। आणि हे वातावरण बघा कसलं भारी झालं आहे, मागे शेत, पुढे घर आणि सगळे आता रेडी होतोय आम्ही मंदिरात जाण्यासाठी। थोडीशी एक छोटीशी आता आपण फिरून येऊया कुठेतरी, आणि त्यासाठी आता आम्ही आंघोळ वगैरे केलेली आहे, सगळे फ्रेश झालेत आणि आता आम्ही निघतोय। सो आता सगळ्यांची भेटही करूया आणि बघूया आता काय काय मज्जा मस्ती होतीये। चला। घराच्या टेरेसवरून असा छान असा व्ह्यू दिसतो, वाळके काकांचं शेत वगैरे जे आहे ते संपूर्णपणे आपल्याला दिसत आहे आणि त्यांचं सुंदर असं हे घर। आणि रात्री आम्ही जेव्हा आलो तेव्हा तुमची कुणाचीच मी ओळख करून नाही दिली, त्यामुळे आता मी पुढे या ब्लॉगमध्ये सगळ्यांची ओळख करून देणार आहे वन बाय वन। सो स्टे ट्यून। मंदिरात जाण्या अगोदर सगळ्यांनी छान अशी अंघोळ करून सगळे एकत्र नाश्ता करण्यासाठी बसलेले होते। फळं आणि कांदे पोहे असा सकाळचा नाश्त्याचा बेद होता आणि तो झाल्यानंतर आम्ही सगळे निघालो। इकडे आहे चिनू, तीर्था, सानू आणि ही आहे आमची बच्चा पार्टी। तनू मॅडम रेडी होऊन सगळे आपल्या आपल्या गाड्यात बस जागा जिंकण्यासाठी। हे आकाश काका आणि वैजू काकी कसे आहात? मस्त। हाय करा। नेक्स्ट कपल आहे वैभव काका आणि तन्वी काकी, कसे आहात? कसं वाटतंय? तिसरं कपल आहे सुहास काका आणि माडेकर काकी, कसे आहात? नमस्कार नमस्कार नमस्कार। काय करताय? बाकी कसं चाललंय? मस्त मस्त एकदम। नेक्स्ट कपल आहे कुंभार आत्या आणि कुंभार मामा, कसे आहात? ठीक, मस्त एकदम। चला, इकडे आहेत मम्मी पप्पा द पॉवर कपल आणि अजून एक कपल राहिलंय, कसे आहात? कसं वाटतंय? चेंज थोडस। इकडे आहेत वाळके काका आणि वाळके काकी आणि आपण शेगावला जे भेटलेलो, कसे आहात? चला 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 चला। इकडे आहे दी बॉयज, अंकित, समीर, विक्रांत, सौरभ दादा आणि सर्वजित। हे आमच्या गँगची सगळी मुलं आहेत आणि सगळे आता मस्त रेडी होऊन निघालेले आहेत। हे पूर्ण गर्ल्स गँग। हाय, कसे आहात? मस्त। चला जाऊया, निघायचं? हो। सगळ्यांनी छान असे फोटो काढून आता आम्ही निघालेलो आहोत देवदर्शन करण्यासाठी। काकांच्या गावातच भरपूर असे मंदिर आहेत आणि ते सगळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। सो चला आता जाऊया आपण। आम्ही इथे दरवर्षी येतो काकांकडे आणि दरवर्षी या मंदिरांमध्ये जातो। सो हे आहे सगळ्यात पहिलं मंदिर जे त्यांच्या घरापासून खूप जवळच आहे, ते म्हणजे चिदंबन मंदिर आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे। चला।
चिदंबर मंदिर हे करडे गावामध्ये आहे. सो तुम्ही कधी जर करडेमध्ये जात असाल किंवा शिरूरला जात असाल तर तुम्ही या मंदिरात नक्की जाऊ शकता. आणि आता आम्ही सगळे चाललेलो आहोत आमच्या फेवरेट स्पॉटवर, जिथे आम्ही दरवर्षी न चुकता फोटो काढत असतो. आणि ती जागा सगळ्यांसाठीच खूप स्पेशल आहे, कारण की प्रत्येक वर्षीचा एक पूर्ण फॅमिली जो फोटो आहे तो आमचा तिथला आहे. त्यामुळे आता तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघाल की इथे आम्ही चाललेलो आहोत सगळे ह्या स्पॉटवर, जिथे आम्ही सर्वजण फोटो काढतो. इथून पुढे आता आम्ही दुसऱ्या भैरवनाथ जे मंदिर आहे पुढे ह्याच गावामध्ये थोड्याच अंतरावर तिथे चाललोय. आणि त्याची दरवर्षी यात्रा सुद्धा असते. आणि आता आपण तिकडे जाऊया, चला. हे आहे दुसरं मंदिर जिथे आम्ही दर्शन घेतलं, ते म्हणजे श्री भैरवनाथ मंदिर करडे गावातील. आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत. श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. आणि राम मंदिर जे आहे ते इथे नुकताच नवीन बांधलेलं आहे, सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे, ते तुम्ही पुढे बघाल. सो हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा, न स्किप करता.
तर आम्ही जे गावातील मंदिर होते तिकडचं सगळे दर्शन वगैरे केलं, सगळ्यांनी छान असे व्हिडिओज फोटोज छान सुंदर दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो निघोज इथे। तर तिकडे जाऊन आता मी व्हिडिओ कंटिन्यू करतेय। तर आता आम्ही पोचलोय निघोज इथे। तर इथे आहे असा हा ब्रिज आणि त्याच्यावरून जे आहे त्याच्या पलीकडे आहे मंदिर, देवीचं सुंदर असं मंदिर तुम्हाला समोर दिसत असेल आणि खाली जे कातळ दिसतंय ते खूप अट्रॅक्टिव्ह आहे इकडचं आणि त्याच्यासाठी खूप लांबून लांबून लोक बघायला येतात। आता आम्हीच किती लांबून गेलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की इथे किती छान हा परिसर आहे। ही कातळ जी तुम्हाला दिसतायत, हे वातावरण जे तुम्हाला दिसतंय ते खूप सुंदर आहे। निसर्गात देवाला उठवलं। चला इकडून ह्या देवीचं दर्शन घेतलं आणि त्याच्या पुढे अजून एक मंदिर होतं आणि तिथेही आम्ही गेलो आणि तिथे आम्ही सुंदर असं देवाचं दर्शन घेतलं। हा जो ब्रिज दिसतोय तुम्हाला तो झुलत्या बोळासारखा आहे आणि इथे पण आम्ही खूप सारे व्हिडिओज काढले, खूप छान छान फोटोज काढले। तर हे होतं ते मंदिर जे मी तुम्हाला बाहेरून आता दाखवलेलं होतं आणि 2-2:30 वाजेपर्यंत आमचं सगळं देवदर्शन वगैरे जे आहे ते फिरणं वगैरे सगळं व्यवस्थित पार पडलं होतं। 2-2:30च्या नंतर आम्ही सगळे देवदर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व गेलो ते म्हणजे हॉटेलला जेवण करण्यासाठी आणि इथे आम्ही सगळे बसलेलो आहोत आणि हा व्लॉग मी आता इथेच एंड करते। ह्याचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो मी कंटिन्यू करते पुढच्या व्लॉगमध्ये। हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये।